किती वर्षानंतर एकत्र आलाय तुम्ही? 17 वर्षानंतर. यांना विनंती करतो की शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पठाण सरांचा सत्कार शिवराज पुगळे यांनी करावा. शाळेचे माजी मुख्याध्यापक परंतु 2002 आणि 2008 पर्यंत आपल्याला जे उपलब्ध झाले नाही ते आदरणीय शिंदे सर यांचा सत्कार समर्जित सावळेकर यांनी करावा. यानंतर या शाळेचे चालूचे मुख्याध्यापक जे की आता 31 मेला सेवानिवृत्त होणार आहे श्री चौगुले सर यांचा सन्मान आबापीस यांनी करावा. यानंतर आपल्या जवाहरलाल शेतकी विद्यालयामध्ये बरेच वर्ष सेवा केली आणि प्रत्येक बॅच मध्ये प्रत्येक विद्यार्थी सरांना ओळखलं. आम्ही ज्यावेळेस सरांना भेटायला गेलो तर 5वी पासून 10वी पर्यंत सगळ्यांचे नाव सर सांगतो. म्हणजे या संस्थेचेच माजी मुख्याध्यापक म्हणून जे सेवानिवृत्त झाले श्री बीडीके खिलारे सर यांचा सन्मान शेषनाथ बोडरे यांनी केला. यानंतर या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक माजी शिक्षक आदरणीय जोशी सर यांचा सत्कार नितीन शिंदे यांनी केला.
यानंतर आपल्या 10वीचे क्लास टीचर आदरणीय फडतरे सर यांचा सन्मान आकाश फाळके यांनी केला. त्यानंतर ज्यावेळेस जवाहरलाल शेतकी विद्यालयामध्ये आपण प्रवेश केला त्यावेळेस आपल्या वर्गाचे पहिले वर्ग शिक्षक इयत्ता 5वी मध्ये आदरणीय जे.बी. कुलकर्णी सर यांचा सन्मान तुषार जाधव यांनी केला. त्यानंतर या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी मी सरांना फोन केला, एन.आर. जाधव सरांना. सरांनी चालू फोन मध्ये अख्ख्या संस्थेचे नंबर सांगितले. हा कुणाचं पाहिजे लगेच. म्हणजे एवढे संस्थेच्या सगळ्या आजी माजी रिटायर सगळ्या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांचं रेकॉर्ड आज सरांकडे आहे. ते या आपल्या जवाहर शेतकी विद्यालयाचे माजी शिक्षक आणि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या परीक्षा विभागाचे प्रमुख आदरणीय एन.आर. जाधव सर यांचा सन्मान बापू लवटे यांनी करावा. ओके. त्यानंतर जाधव सरांचेच जोडीदार आणि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख आदरणीय वंजारे सर यांचा सन्मान सागर खरात यांनी करावा. त्यानंतर गणित आणि भूमिती या विषयाची भीती वाटते. कारण मला स्वतःला 9वी मध्ये 75 मार्क होते 150 पैकी. आणि मला वाटायचं की 10वी मध्ये फेल झालं तर फक्त गणित आणि भूमितीमध्येच होईल. परंतु सांगायला अभिमान वाटतो त्याच 10वी मध्ये 138 मार्क पडले 150 पैकी. आदरणीय टिंगरे सर आणि आदरणीय एस.डी. मोरे सर यांचा सत्कार सागर माळे आणि ओंकार जोशी यांनी करावा. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आर्य मोरे सर यांचा सन्मान ज्ञानेश्वर यादव यांनी केला.
आणि त्या लोखंडांनी करा. आम्हाला स्टडीला तर झोपून दिलंय दिलीपांना. सकाळी 3 वाजल्या अलार्म वाजला की उठा. जे सगळ्या मुलांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणार. या 10वी मध्ये आपल्याला म्हणजे आपल्या शाळेचे क्लार्क केंगर सर. आता केंगर सरांना ओळख सांगितली इथं गाडीवरनं त्यांना सांगितलं 6 महिने ते गाडी इथं त्या ओळखले सर निळी गाडी. त्या केंगर सरांचा सन्मान बापू मधने यांनी करा. ओके. पहिलं माझं लग्नाच्या अगोदरचं नाव सविता खेकडकर. लग्नानंतर माझं नाव सविता मिलिंद खार. माझे हजबंड पण MBBS MD डॉक्टर आहेत. मी सध्या BMS करून PG DMS केले. पुण्याला आमचं मोठं हॉस्पिटल आहे 35 बेडचं. मी सध्या तिथं प्रॅक्टिस करते. पुण्याला कुठं आहे? पुण्याला वाघोली. लग्नानंतर रेश्मा श्रीराम आणि 2 मुलं आहेत. माझे मिस्टर शेती करतात, हाऊसवाईफ. माझं नाव वसुधा मधने. लग्नानंतर वसुधा सचिन काळे. मला 2 मुलं आहेत. मिस्टर कारखान्यात कामाला आहेत. मी इंदापूरला असते. पूर्ण माहोल झालाय ना विद्यार्थी डोक्यात त्यांच्या घुसलेला असते. लग्नानंतरचा अर्चना संजय माने. माझे मिस्टर बँकेत कामाला आहेत. मी घरीच असते आणि 1 मुलगा आहे. माझं नाव उमा राऊत. लग्नानंतरचं नाव उमा सागर सरनेम आहे. मी मुंबईला असते मुलुंडमध्ये. मिस्टर मुंबईमध्ये BST मध्ये कंडक्टर आहेत आणि मी हाऊसवाईफ आहे. मला 1 मुलगी आहे. थांबा. माहेरचं नाव अर्चना राऊत. सासरचं नाव अर्चना संजय आडत आणि माझं मिस्टरला टेक्निशियन आहेत वेळापूरला. मला 3 मुलं आहेत.
नमस्कार, मी सीमा अंकुश खरात. माझ्या लग्नानंतरचं नाव सीमा गणेश टुकळे. मी सध्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्र इथं जॉब करते. मला एक मुलगा आहे. मी स्वाती गलांडे, लग्नानंतर स्वाती मासाळ. मी मद्रासला असते. माझे मिस्टर गोल्ड बिझनेस. 2 मुले आहेत. हो. ठीक आहे. आवाजच नाही का? मी इंदापूरमध्ये जॉब करते. मी माझ्या मम्मा पप्पांसोबत राहते. नाव सांगा की. सांगितलं की शूट झालं नाही नाव. ठीक आहे, झालं. बरं चला सर. माझे नाव अनिता शाजी लोखंडे. लग्नानंतर अनिता प्रशांत कांबळे. माझे मिस्टर कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मी पण स्वतः हॉस्पिटलमध्ये नर्सचा जॉब करते. माझं नाव सागर शंकर माळी. मी पिलीमध्ये राहतो. माझं शिक्षण BA DTED आहे. मी स्वतः प्रायव्हेट टीचर म्हणून काम करतो आणि माझे स्वतःचे क्लास आहेत. एक 12 वर्ष झाले. पुन्हा सांगू का? ठीक आहे. आता काय, माझे नाव सागर शंकर माळी आहे. मी पिलीमध्येच आहे. मी स्वतः प्रायव्हेट शिक्षक म्हणून काम करतो आणि माझे स्वतःचे 12 वर्ष झालं मी क्लास चालवतो. धन्यवाद. मला 2 मुले आहेत. मिसेस एकच आहे ना? सर, माझं नाव आबासादा शिवपिसे. मी शेतकरी आहे. मी दूध व्यवसाय करतो. माझ्याकडे स्वतःच्या वैयक्तिक 50 ते 60 गाय आहेत. माझी वाईफ आहे ZP शिक्षक. एक मुलगा आहे. नमस्कार. माझं नाव समाधान संजय कुलकर्णी. सध्या इथेच असतो. मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मॅन्युफॅक्चरमध्ये. प्लस जॉबला पण आहे. प्लस एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्लस ड्रायफ्रूटचा पण बिझनेस आहे होलसेलमध्ये. भरपूर आहे सर तुमचं. तुम्ही माझं नाव प्रदीप राजेंद्र जाधव. मी शेतीच करतो. मला 2 मुली आहेत. माझं नाव सचिन सुखदेव लेंगरे. मुंबईला असतो. इलेक्ट्रिकचं काम करतो. पुढचा कार्यक्रम करायचा आहे. वेळ घालू नका. माझं नाव दीपक सुखदेव कपने. मी माझं शिक्षण BSc ॲग्री झाले. त्यानंतर MBA केलंय आणि त्यानंतर मी पहिले HDFC बँकेत होतो. आता मी कोटक महिंद्रा बँकेत आहे आणि कोल्हापूरला असतो. ओके, चला पुढे. माझं नाव धनाजी रामचंद्र मदने. मी शेती करतो. नाव सांगा. माझे नाव सागर पोपट खरात. मी मुंबईला असतो. ड्रायव्हिंग करतो. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. धन्यवाद. माझं नाव बापू लवटे. मी मुंबईला असतो. MIDC वॉटर सप्लाय. मला 2 मुली, एक मुलगा. मी शेषनाथ अशोक बोलरे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले. काही दिवस मी पुण्यात जॉब केला. आता शेती करतो. मी नितीन शिंदे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं मी. आत्ता मी लार्सन अँड टुब्रो LNT मध्ये सुरत गुजरातमध्ये जॉब करतो. थँक्यू. विद्यार्थी कोण आहे दादा? शिवराजजी, आवाज असा आला पाहिजे की. नमस्ते, माझं नाव शिवराज पुकळे. मी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करतो. आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. आणि 2 मुली आहेत. माझी सासरवाडी तरंपळ. सासरवाडी विचारलंच आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सुखी प्रपंच आहे. नमस्कार, माझे नाव ओंकार जोशी. हल्ली मुक्काम पिलीमध्ये असतो. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. ठीक आहे. आणि मला 2 मुलं आहेत. मी तुषार गजानन जाधव. मी सध्या पिलीव PSC प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लॅब टेक्निशियन म्हणून आहे. तसेच माझी प्रायव्हेट लॅब आहे. एक मुलगा आणि एक मुलगी. माझे नाव गुरुदेव तत्व माने. शेती करतो. माझं नाव दत्तात्रय तात्या सोमाने. BE इलेक्ट्रिकल पुण्यामध्ये जॉब करतो. एक मिनिट. मी रामचंद्र विठ्ठल सोलंकर.
12वी पर्यंत शिक्षण झालं आणि ऑटो चालक आहे मी. 2 मुले आहेत मला. चालेल. माझं नाव सागर दायगुडे. सध्या सिंजेंटा कंपनीमध्ये MD म्हणून काम करतोय. मला एक मुलगा आहे. माझं नाव रणजित राघव दायगुडे. मी सध्या आटपाडी येथे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. 2 मुलं आहेत. माझं नाव अतुल गणपत गालांडे. मी HDFC बँकेमध्ये जॉबला आहे आणि 2 फर्टिलायझर शॉप आहेत आणि 2 मुली. सुहास पाटील बचेरी, मी कारखान्यात कामाला आहे. माझे नाव ज्ञानेश्वर बावळे यादव. मी शेतकरी आहे प्लस दूध व्यवसाय आणि मुरघास व्यवसाय करतो. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोहम्मद न्यायाचे राहणार चिंची वस्तीला. मी शेती व्यवसाय करतो. मार्किन बालवाडी सेविका आहे. प्रस्तावित केला असता. मी यासिन पठाण, मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मी मास्टर डिग्री केलेली आहे आणि सध्या स्वतःची कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी फर्म आहे. आता प्रस्तावित. माझे नाव समरजित शिवाजी सावळकर. मी आता एक सॉफ्टवेअर इंजिनियर इन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय. लग्न झाले, 1 मुलगा 1 मुलगी. माझं नाव आकाश शाजी फाळके. तसे स्पेशल असे ओळख करून देण्याचे कारण नाही, पण आपल्या लास्ट जे प्रयोग होते आपले बोर्डाचे त्यावेळेस मी एक डायलॉग मारला होता की टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का. त्यामुळं बऱ्यापैकी 90% शिक्षक असतील, विद्यार्थी असतील यांच्या लक्षात आहे. आणि माझं मी मॅरिड आहे आणि 2 मुलं आहेत मला. एक 8 वर्षाचा, एक 3 वर्षाचा आहे. आणि मी जो बिझनेस करतो तो चहा आणि सरबत. आता जे तुम्ही सकाळी वेलकमला तो चहा घेतला आणि आता जो सरबत दिला हाच माझा बिझनेस आहे. आणि तुम्हाला क्वालिटी कशी वाटली तो चहा कोण करतो? चहा माझी मिसेस आणि आई ह्या दोघी करते. आणि ते ऑनलाईन चहा आहे. थोडक्यात फोन केला की कस्टमर जवळ मी जातो. हॉटेल नाही माझं कुठे. काय असेल ते वर्क फ्रॉम होम. नमस्कार, मी गणेश दत्तू म्हटले. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी आता सध्या वडूर आणि कराड अशा 2 ठिकाणी माझ्या स्वतः साईट चालू आहे. आणि अभिदेश म्हणून एक नगरसेवक आहेत वडूरचे व्हॅल्यूवर आहे. त्यांचे व्हॅल्युएशनचं काम पण मी पाहतो. माझं लग्न झालेलं आहे. 1 मुलगा 1 मुलगी आहे. आपलं मनामध्ये व्यक्त करा. धन्यवाद. ऍक्च्युली स्टेज आमचं कधीच आम्हाला स्टेजवर कधी बोललेलं नाही आहे, तरी आम्ही पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. आज ज्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलोय त्याच्यामध्ये 10वीचे सर्व विद्यार्थी आपण एकत्र आलोय. त्याच्यामध्ये मला एक सांगायचंय, ज्या जुन्या आठवणी सर्वांच्या आपण नवीन आज अनुभवतोय. आणि आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आमची शाळा पहिल्यांदा आम्ही 5वी ते 9वी पर्यंत आम्ही जिंजवस्तीला होतो. त्यानंतर आम्ही वरती आलो. त्यामुळे आमच्या आठवणी थोडेसे वेगळे आहेत. आणि त्यानंतर इथल्या आल्यानंतर सर्व आता जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतच्या आठवणी वेगळ्या आहेत. आमच्या जे जिंजवस्तीला होतो आम्ही त्यावेळेस तिथल्या जी शाळा होती, तिथले जे शिक्षक होते, तिथल्या ज्या सर्व परिसर होता तो सगळा वेगळा होता. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर जे नवीन शिक्षकांसमोर नवीन मुलांसोबत जे आम्ही एकत्र राहिलो त्यातून खूप चांगल्या आठवणी निर्माण झाल्यात आणि त्याच आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं झालं तर 10वी झाली इथून, त्यानंतर 11वी 12वी झाली सायन्समध्ये, त्यानंतर BSc ॲग्री झालो. BSc ॲग्री नंतर MBA केला. जॉब प्लेसमेंट बँकेमध्ये जॉब करतोय आता सध्या. त्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही आता करिअर चालू आहे, व्यवस्थित आहे सर्व. धन्यवाद. सध्या कुठं सध्या कोटक महिंद्रा बँकेत आहे, रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करतो. कोल्हापूरला असतोय.
कोल्हापूरला राजारामपुरी ब्रांचमध्ये असतो. धन्यवाद. हॅलो. यानंतर सविता हेगडकर यांनी आपले मनोगत व्यक्त. डॉक्टर सविता खरात त्या पुण्याला प्रॅक्टिस करते. वाघोलीमध्ये माझं मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ॲक्च्युली माझा प्रवास एवढ्या साध्या परिस्थितीतून आणि म्हणजे खूप छोट्या गावातून सुरू झाला. पण तिथं मी 9वीपर्यंत होते. 9वीतून माझी स्कूल चेंज झाली. त्याच्यामुळे मी वरती कोणाला ओळखत नाही. पण मी माझ्या 9वीपर्यंतच्या फ्रेंडसाठी आले. मग तिकडे खोरोचीला गेल्यानंतर माझं तिकडे सुरुवात झालं. ते मित्र सगळे पाठी सुटले. टोटल अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट केलं. 11वी 12वी माझी बावड्याला झाली. इंदापूर चाळीकडे. तिथून मला ऍक्च्युली टार्गेटच माझं MBBS होतं. पण मला MBBS साठी तितका स्कोअर झाला नाही आणि CETला तितके मार्क पण पडले. म्हणून मला राष्ट्रीयला सांगली कॉलेजला BMS ऍडमिशन भेटलं. तर ते मी घेतलं लगेच. तिथं जवळपास खूप वेळा मी रँक काढायचे प्रयत्न केले पण मला काही रँक भेटलाच नाही. पण तिथून पुढे माझी खऱ्या सक्सेसला सुरुवात झाली. कॉलेजमध्ये कंटिन्यू क्लासेस गेले. त्याच्यानंतर सुरक्षित झाले. पुण्याला जॉबसाठी प्रॅक्टिस करायला गेले. जॉब करत तिकडे स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याचा विचार केला. तिथे स्वतःची पहिली OPD टाकली. OPD छान चालायला लागली. OPDचं नंतर हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं. कोविडमध्ये जेव्हा कोविडची फर्स्ट लाट आली होती तेव्हा नुकतंच माझं नवीन हॉस्पिटल चालू झालं होतं. तितकं कामही केलं नव्हतं आणि सुद्धा नव्हता. तरी सुद्धा एक मोठा डेअरी करून आपण काहीतरी करू त्यामध्ये कोविडचं पूर्ण हॉस्पिटल पूर्ण कोविडमध्ये मी काम केलेलं आहे. आणि माझं स्वतःच असं वाघोलीमध्ये जे आता ग्लोबल हॉस्पिटल नावाने जे हॉस्पिटल आहे. मी वाघोलीमध्ये सगळे ज्युनियर डॉक्टर आहे. पण मला सगळे डॉक्टर ओळखतात. ते पण गुड प्रॅक्टिस आहे. गुड प्रॅक्टिस म्हणून आता सध्या ह्याला वाघोलीपासून 3 ते 4 किलोमीटरवर स्वतःची जागा घेतली. नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते पण स्वतः 35 बेडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याच्यामध्ये ICU ऑपरेशन थिएटर पूर्ण ते सगळे ऑल ओव्हर सगळे सेटअप तयार करतोय आम्ही. तर त्याचं पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये ओपनिंग आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करते. तुम्ही या आता सगळ्या म्हणजे सगळ्या बाजूला माझं सर्व काही चांगलं आहे. माझ्या सासरच्या फॅमिलीमध्ये माझी पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे. माझे 3 डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर माझी ननद डॉक्टर आहे जी अमेरिकेला प्रॅक्टिस करते. माझे हसबंड डॉक्टर आहेत आणि तिकडची फॅमिली पण माझे सगळे तब्येत सेटअप झालेले आहे. माझ्या सध्या बाकीचं थँक्यू मॅडम. यानंतर सागर माळे यांनी आपल्या मनामध्ये आज आपण इथं गेट टुगेदर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण इथं 17 वर्षातून आपण एकत्र आलो आहोत. ज्या आपल्या दहावीतल्या काय आठवणी असतील ती ताज्या झाल्या. काय आपण तिथं शिकलो दहावीत किंवा शिक्षकांनी आपल्यासाठी काय केलं हे अनुभवलं आपण. तर 10वी नंतर मी 11, 12वी केली. 12वी फेल झालो मी. 12वी फेल झाल्यानंतर करायचं काय म्हटलं तर नंतर मी ॲग्री डिप्लोमाला ऍडमिशन टाकली. ॲग्री ही कम्प्लीट झाली माझी. नंतर बारामतीमध्ये डायनामिक्स कंपनी आहे. तिथं त्या कंपनीमध्ये 6 महिने काढले. तिथून आल्यानंतर घरी थांबलो काही दिवस. नंतर राजे बायोटेक म्हणून कंपनी आहे त्याच्यामध्ये 8 ते 9 महिने काम केलं. त्याच्यानंतर मला फिजिकली प्रॉब्लेम आले मणक्याचे आणि डोळ्याचे. त्याच्यामुळे ते कंपनी मी सोडली. आणि नंतर करायचं काय हा प्रश्न पुढे पडल्यानंतर फिल्ममध्ये हिरो शोरूम झालं. तर तिथं ॲज अ मॅनेजर म्हणून मी तिथं 9 वर्ष काम केलं. 9 वर्ष काम केल्यानंतर कोरोना आला. नंतर कोरोना मग लग्न झालं 2017ला. पण तेवढ्या पगारावरती पुरत नाही. मग करायचं काय तर साईड बिझनेस म्हणून मी सुरुवातीला मासळी दूध हा व्यवसाय चालू केला.
आणि व्यवसाय चालू केल्यानंतर लॉकडाऊन वगैरे पडलं आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांनाच परिस्थिती माहिती आहे की माणूस एकमेकाजवळ येत नव्हतं, कोणाशी बोलत नव्हतं. त्यामुळे हे चहा पिणं किंवा मसाले दूध एखाद्या ग्लासमध्ये पिणं हे कोणीच करत नव्हतं. त्या बिझनेसमध्ये मी लॉसमध्ये गेलो, तो बंद केला मी बिझनेस. नंतर करायचं काय, मग असे स्किल करत घेत होते ज्यूसचं चालू केलं. ज्यूसमध्ये प्रॉफिट राहिला, व्यवस्थित बिल्डअप झालं माझं. नंतर करायचं काय, ज्यूस हाच निभात झाला व्यवसाय. नंतर करायचं काय, मग हॉटेलिंग केलं चालू. नाश्ता असेल, कच्ची दाबेली, भेळ, वडापाव, पॅटीस हे चालू केलं. त्याच्यात पण काय परवडे ना, मालाचे पैसे निघाले नाही, लॉसमध्ये गेलो पूर्ण. नंतर करायचं काय म्हणलं, होलसेलचं चालू केलं. कोल्ड्रिंक, बेकरी याचे चालू केलं. त्याच्यामध्ये फॅमिली मला काय सपोर्ट नव्हता एवढं, म्हणजे माझी फॅमिली जी होती ती एकदम बिकट अवस्थेत होतं आम्ही. म्हणजे एवढे असं काय नाही बाबा टॉपला होतो की वडिलांनी काय 10-5 लाख रुपये, 1 कोटी रुपये भरलायचे आणि आलाय त्या तशी परिस्थिती कोणावर जर येत असेल, त्यासाठी जर आपली काय मदत लागत असेल तर सगळेजण त्यासाठी तयार आहेत. यानंतर आबा पिसे यांनी आपलं मनोगत व्यक्त. ते 2025 या 17 वर्षाचा प्रवास जे प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत, तरी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. पहिले माझी ओळख करून देतो. मी आबा सदाशिव पिसे, मी प्रॉपर पिलोचा आहे. आता पिलोमध्येच राहतो. मी 12वी केली. 12वी नंतर BSc ॲग्री कंप्लीट करून कंपनीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये बायो सिंचनामध्ये 1 ते 2 वर्ष काम केलं. पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय पाहिजे म्हणून मी गायचा बिझनेस निवडला. पहिल्यापासून घरी होत्याच, पण थोड्या प्रमाणात होत्या. त्यात काहीतरी प्रगती म्हणून मी स्वतःचा ओपन गटा करून आज 50 ते 60 स्वतःच्या 60 गायी माझ्या. मी, माझा भाऊ आणि माझी फॅमिली पूर्ण बघतो. माझी फॅमिली शिक्षक आहे जडपीला पुण्यात, आणि मला एक मुलगा आहे. चुलता चुलती सगळे एकत्र अजून फॅमिली आहे. जास्त वेळ न घेता एवढा शब्द बोलून आटोपता घेतो आणि पुढील कोणाला द्यायला संधी देतो. धन्यवाद बाबा. यानंतर सीमा खरा यांनी मनोगत व्यक्त करा. नमस्कार. माझ्या इथं आपण 2008ची बॅच 17 वर्षातून आपण सगळेजण भेटत आहोत. त्यामुळे खूप भारी वाटते. असं माझी 10वी झाली. त्यामध्ये 10वीमध्ये मी प्रथम सत्राला खरं तर मी 2 विषय घेतले माझे तेव्हा. मला फडतरे सरांचं लेक्चर त्यांनी जे बोलले की आपण जेव्हा घरून येतो आणि आपल्या आई वडिलांचे हात बघून या, ते किती कष्ट करतात आपल्यासाठी आणि आपण काय करतो. तर तेव्हा त्यांच्या त्या 2 शब्दांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली गेली. मी आता माझा MA पूर्ण करून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्र पुणे इथे मी जॉब करते गेली 7 वर्ष. तर खूप भारी वाटतं. सगळे मित्रमैत्रिणी, जुने टीचर सगळे आपले यांना भेटून खूप आनंद झालेला आहे. माझे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पुण्यालाच आहेत. मला एक मुलगा आहे. एवढं 2 कायम सोबत आहे. म्हणजे आज यासीन आहे, आपला शेषनाथ आहे, अतुल आहे, ओंकार आहे, तुषार आहे. आम्ही नेहमी बरोबर असतो. सागर माळे, आबा पिशे, आमचा गणेश आणि जिंजोस्तीतले आमचे सर्व टोटल सगळे आम्ही बरोबर असतो. आज मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. यासीन पठाण त्यांची विचारधारा भाजपच्या विरोधातली विचारधारा आहे. परंतु नेहमी त्यांनी सांगितलं की तू ज्यावेळेस उभा राहशील त्यावेळेस कमळाला पहिल्यांदा मतदान दे. म्हणजे मला सांगायचं काय यातून की आपल्या शाळेचं किती महत्व आहे आयुष्यामध्ये. विचारधारा सोडून ती माणूस मतदान देतोय कशासाठी, फक्त आपला मित्र आहे म्हणून. म्हणजे इतकं या शाळेचं महत्व आपल्यासाठी आहे. आता या ठिकाणी देशमुख मॅडम आहेत.
आम्ही चौथीला माझा पहिला दुसरा नंबर असायचा 4थी पर्यंत, परत 10वी पर्यंत पण 8वी पर्यंत असायचो नंबर मध्ये, पहिल्या 3 नंबर मध्ये असायचो. मला या ठिकाणी देशमुख सरांनी घेऊन आले मला शाळेत, मध्यवर्षी शाळेला मी होतो 4थी पर्यंत. देशमुख सरांनी आवर्जून या ठिकाणी नाव घेतो, देशमुख सरांनी या शाळेमध्ये मला घेऊन आले. मी आणलं होतं दोघांनी मिळून आणलं. म्हणजे त्यावेळेस कसं असायचं, शिक्षकांनी मुलं शोधून आणायची जवाहरलाल शाळेत. मग सगळ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी प्रत्येकाने प्रयत्न करून या शाळेला मुलं आली पाहिजे अशी परिस्थिती होती. आज तर आवर्जून या शाळेला मुलं येते की आपला मुलगा इथं पाहिजे म्हणून, अशी परिस्थिती आज उभा आहे. आज या ठिकाणी आपली मुलीमध्ये स्नेहल पवार, सुलताना ते पण आली नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर लोकांना संध्याकाळी तिथं झोपण्यासाठी जागा मिळाली नाही, झोपण्यासाठी जागा मिळाली नाही. आणि अशी स्थिती मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बघा, त्यांची बनली असतील, स्पॉट असतील, काय असेल. आणि मग आता इथं आल्यानंतर त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. आज आपल्या दृष्टीनं फार मोठं, आणि तुमच्या दृष्टीनं राजकीय लोकांनी तसं पहिल्यांदा नाही. इथं एक माणूस आहे का एक 1000 माणूस आहे ते सांगण्यापेक्षा शिक्षक आहे, तिथं मित्र आहेत म्हणल्यानंतर जरा बोलताना व्यवस्थितच बोललं पाहिजे, काय बोलून चालणार ना. तसं त्यांनी त्यावेळेला केलं नाही, म्हणून त्यांच्यावरती आता जंग पचडण्याची पाळी आली या तुझ्या क्षेत्रात आल्यानंतर. का नाही आली हे लक्षात ठेव, ते तुला समजते सगळं, आणि ते आपल्याच भागात अशी स्थिती आहे. तुम्ही तुम्ही जर कार्यक्रम चांगला केला, पहिल्यांदा मी बाहेर आलेल्याच म्हणलं की मी जरा थोडस लेट आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आता तुम्हाला सर्वांच्या समोर मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर मला तिथं प्रथम 4 शब्द बोलण्याची संधी तुम्ही दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, आणि माझी मी 4 शब्द संपतो. तसा आम्ही व्यासपीठावर असणारे सर्व माझे गुरुवर्य, कारण आजही मला आठवते की मी तुम्हाला शिकवलं, पण त्याच्या अगोदर मला शिकवणारे एक शिक्षक आमचे म्हणजे पडतरे. मी ज्यावेळेला दिगंज हायस्कूलला शिकवायला होतो त्यावेळेला पडतरे सरांनी इंग्लिश शिकवलं, ते आज माझ्या पूर्णपणे स्मरणात आहे. व्यासपीठावर असणारे माझे गुरुवर्य, तसेच आता 2005 साली मी इथं आलो. अगोदर मी पानवन हायस्कूल, पानवन विनांगण हायस्कूल होतं, तिथून मी इथं आलो. आल्यानंतर माझ्या अगोदर नितीन जाधव सर होते, जाधव सर बदलून गेले, मी आलो. आणि मला तो दिवस आज आठवतोय की पठाण सरांनी ओळख करून दिली की जाधव सर गेले आणि तिंगरे सर आहे. जाधव सर जसे होते तसेच ते आहे. मला त्याचा त्यावेळेला काय अर्थ कळाला नाही, म्हणजे जाधव सर कसे होते मला माहित नव्हतं. फक्त पठाण सरांनी ओळख करून दिली, नितीन जाधव सर गेले, तिंगरे सर आले, ते जसे होते तसंच मी आहे. पण त्यानंतर मला तो अर्थ कळाला. असे व्यासपीठावर असणारे पठाण सर आणि विनाअनुदानानंतर अनुदानितवर आल्यानंतर माझे ते पहिले मुख्याध्यापक होते. आणि आजही जर मी आठवण काढली बाबा माझ्या आठवणीत राहणारे पहिले मुख्याध्यापक कोणते, तर ते पठाण सर होते. कारण विनाअनुदानाला थोडस वेगळं वातावरण असतं, कुणालाच पगार नसतो, सगळे आम्ही सारखे असतो. पण विनाअनुदानित पूर्ण आल्यानंतर अनुदानितवर तिथनं जे शिकायला मी सुरुवात केली ती पहिल्यांदा पठाण सरांच्या पासून सुरुवात केली. आणि त्यांनी जे त्यावेळेला आम्हाला शिकवलं, शैक्षणिक क्षेत्रातलं असेल अन्य कुठलं असेल, ते आजही आम्ही स्मरणार्थ आहे. मला आजही आमचे काही जोडीदार म्हणतात की तो पठाण सरांचा चेहरा आहे. आजही मला म्हणते मी
हे तो पठाण सरांचा चेहरा आहे. तसं आहे कारण त्यांच्यापासून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलोय आणि पुढे भविष्यात पण त्या आम्हाला उपयोगी राहतील. त्यानंतर तुमची बॅच आज मी 2005 नंतर बऱ्याच ठिकाणी गेलो. आज ही मी अभिमानानं सांगतो आणि शिकवत असताना सुद्धा सांगतो की जर बॅच कुठली असेल तर ती पिलीवची. 6, 7, 8, 9 साल आपली तुम्ही होतो. तुम्ही जसं रिस्पेक्ट आम्हाला देताय किंवा तुम्ही आज मला ऐकून बरं वाटलं की बिघडलेलं नाही, तुम्ही स्ट्रगल करा. आणि स्ट्रगल असं आहे की कायम स्ट्रगल आहे. आज जरी आम्ही शिक्षक असलो तर पहिला कुठला का दिवस असो ना स्ट्रगल सुरुवात. स्ट्रगल हे कुणाला किंवा थांबलेलं नाही, स्ट्रगल कायम येतच राहणार आहे. आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगत होतो, आज पण सांगणार की अजिबात आपण घाबरायचं. जर आपण चांगली गोष्ट केली तर आपण चांगलंच करत आहोत. त्यामुळे घाबरायचं अजिबात नाही. स्ट्रगल आहे ना, त्या स्ट्रगल मधून मार्ग काढायचा, फक्त त्याचं मॅनेजमेंट करायचं. आमचा पण दिवस तुम्ही म्हणताल आम्ही शिक्षक आहे आता सुट्टी लागल्या काय, प्रत्येक दिवस हा स्ट्रगल करत असतो. आणि सुरुवात केल्यानंतर बाबा आज स्ट्रगल काय आहे त्यातनं फक्त घाबरायचं नाही अजिबात, हरायचं नाही अजिबात. एकदा जर मनात तुम्ही हरला तर तुम्ही कधी जिंकणार. मनात नेहमी जिंकत राहा. मी जिंकणार, मी जिंकणार, मी जिंकणार. या व्यासपीठावर सर्व आदरणीय वंदनीय गुरुजन, कारण मी त्यांच्या सानिध्यात या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि त्यावेळेला 2007 16 जून 2007 वार शनिवार त्या दिवशी जवाहर शेतकी विद्यालयामध्ये इथं बंदीवर आलो. पठाण सर मुख्याध्यापक होते आणि 1 वर्षाचा सहवास मला पठाण सरांना मिळाला. कारण पठाण सरांची सर्विस 1 वर्ष राहिली होती, परंतु 1 वर्षामध्ये त्यांच्याकडून बरेचसे बारकावे मला शिकायला मिळाले. नियोजन, कार्यक्रमाचं नियोजन असू द्या, आयुष्यामध्ये निर्णय कसा घ्यायचा, काय करायचं, कोणती परिस्थिती कशा आल्यानंतर कसं वागायचं, हे थोडक्या कालावधीमध्ये पठाण सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं. आजही मी कुठं जरी गेलो तर मला माझे जे मुख्याध्यापकाची जी आहे त्यामध्ये पठाण सर, अजून एक कैलासवासी जी देशमुख सर यांचाही मी उल्लेख करतो. कारण शिस्तप्रिय मुख्याध्यापक किंवा शिस्तप्रिय व्यक्ती आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून आणत असतात. आणि असे व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती हे नेहमी आयुष्यामध्ये माणसांच्या लक्षात राहतात आणि असे मिळावे. या ठिकाणी मी ज्या वेळेला बरोबर आलो त्यावेळेला ही बॅच बघितली. 16 जूनला वार शनिवार मी इथं आलो आणि वर्गाच्या नजर टाकली, विद्यार्थ्यांकडे पाहिलं. आपला जर टिकाव लागायचा असेल तर थोडस काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे. आणि मग सुरुवात झाली. सुरुवातीला काही मुलं मला घाबरायची. का घाबरायची काय मला माहित नाही, माझ्या शरीर तसं बघून वाटत नव्हतं, परंतु मुलं मला घाबरायची. आणि हळूहळू 8-15 दिवसात थोडस ओळख होत गेल्यानंतर मुलं मग जवळ येत गेली. मग लक्षात आलं की या ठिकाणी आलेली जी मुलं आहेत बहुतांश मुलं झिजवस्तीची असायची, गरीब परिस्थितीतून आलेली मुलं होती. सागर माळी, रामभाऊ गलाले, शिवराज पुकळे, यासीन, आकाश वाघमारे, नितीन. आज या शुभदिनी माझा नंबर वगैरे पटांना माहिती होता. माझ्या मुलाकडून नंबर घेतला. माझा मुलगा इंद्रभागेला शिक्षक आहे, त्यांच्याकडून नंबर घेतला, मला फोन केला आणि आपण इथं माझा जो सन्मान करताय केला, मला बोलवलं. त्यामुळे मी आपल्या या वर्गाचं, या प्रशालेचं आणि सहयोगांचं म्हणजे अभिनंदन करतो. कसं आहे, माणसाची ओळख ही मुलांच्यामुळेच होते. मुलं ही आमची ओळख आहे. आम्ही आयुष्यात काय मिळवलं, काय खर्च केलं, याच्यापेक्षा आम्ही मुलं किंवा माझं म्हणजे ज्या शाळेत मी काम केलं त्या मुलांच्याकडं माझं जे ओळखपत्र आहे तीच माझी मिळकत आहे आयुष्यात. कारण मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षक झालो. 1981 साली मी वरपुड्यामध्ये नोकरीला सुरुवात केली आणि 30 जून 2012 साली मी निंबोड्यामध्ये निवृत्त झालो.
तसं माझं घरचं काय लय चांगलं नव्हतं, राजकीय वजन नव्हतं. माझ्याकडे जमेची बाजू एकच होती की माझी क्वालिफिकेशन. मी MA BEd आहे. इंग्रजी हा माझा आवडता विषय. त्या काळात मला 2 माणसं भेटली, ते माझ्या आयुष्यातले फार मोठे मैलाचे दगड ठरले. त्यामध्ये पहिल्या त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय बाबासाहेब देशमुख. मी आटपाडी कॉलेजचा विद्यार्थी, दिगंची 11वी झालो, जुन्या 11वीचा आहे मी. आटपाडी कॉलेजमध्ये BA झालो. कॉलेजला असतानाच राजे भोसलेंच्यामुळं, राजे भोसले माझे मित्र होते, ते तिथे क्लार्क होते, त्यांच्या वाड्यात जाणं येणं होतं, दादाला भेटणं होतं. 81ला BEd झालो, 81ला वरकुटला गेलो. आणि त्या वरकुट BEdला जायच्या अगोदर मला एक चांगला माणूस भेटला, ते म्हणजे शिवदास प्रल्हाद सासने. अकोलच्या सदाशिवराव माने विद्यालयामध्ये ते ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक होते. BEdला जाण्याची माझी ऐपत नव्हती, पैसे नव्हते माझ्याकडे. आता सकाळी येतो रेल वंजारी सर माझ्या अगोदरच 1-2 महिने आलेले होते इथं. सर म्हणले मी मुंबईला गेलोय, तुम्ही आता सोमवारी पण सुट्टी होती, तुम्ही या मंगळवारी. ठीक आहे सर म्हणलं. मंगळवारी आलो, मला क्वालिफिकेशन वगैरे विचारलं. मला म्हणले काय सायन्स शिकवणार, गणित काय तुम्ही सांगाल ते शिकवणार. भूमीत शिकवायचं काय सरांना माझी भूमिती शिकवणार, माझ्या अगोदरच कोण होतं मला माहित नाही. भूमीत शिकवायचं आणि भूमीत जबाबदारी शिकवायचं. इथं रेटची शाळा आहे, मुलं गोरगरिबाच्या घरचे, आपल्याला रिझल्ट वर इथं वागणं गरजेचं आहे. ठीक आहे सर, मी चांगला प्रयत्न करेन. मला प्रयत्न चालणार नाही, मला रिझल्ट पाहिजे. 100% सर देणार रिझल्ट. अशी सुरुवात म्हणजे पगाराची ज्या व्यक्तीच्या सहीनं माझ्या आयुष्यातला मी 9,995 रुपये, 5 रुपये कमी 10,000 पहिला पगार घेतला. तो पहिला पगार मी त्याच्यानंतर किती घेतले काय ते विसरून गेलो सगळे, पण तो पगार मी आज तागायत लक्षात ठेवलाय. आणि त्या ज्या व्यक्तीच्या मी सहीनं हा पहिला पगार घेतला, ती व्यक्ती कायम माझ्या स्मरणात राहणार आहे. एक अतिशय नेटका, गिरोत्तर आणि धाडशी मुख्याध्यापक म्हणून माझ्या नेहमीच लक्षात आहेत ते. मी म्हणजे सरांचं जरी, तुम्ही सरांचे अर्जुन आहात, तुम्ही सरांचा एकलव्य. म्हणजे डायरेक्ट जरी मी त्यांचा विद्यार्थी नसलो तरी आणि मी त्यांचा तिने अंगठा न मागितलेला एकलव्य. मला त्यांनी चांगल्याच गोष्टी शिकवल्या. ही झाली माझी इथल्या शाळेतली सुरुवात. त्या बॅच मध्ये जी मुलं तुम्ही आहात, मी ज्या वेळेला मी आणि वाददारी सर इथे शिकवत होतो त्यावेळेला तुम्ही 5वी 6वीला होते. 100% असतात. आणि 5 इथल्या आठवणी माझ्या 1 वर्ष 7 महिन्याचे आहेत. परंतु मगाशी पुन्हा पठाण सरांचं नाव येते. पठाण सर माझ्या म्हणजे जेवढ्या आयुष्यात, त्यानंतर मी बहुतांशी सगळ्या मोठ्या शाळेतच काम केलं. म्हणजे फार शाळा झाली नाही. इथून दिगंजीला गेलो, इथून जायला दिगंजीत गेल्यानंतर 8 दिवस मी बेचैन होतो. मला सारखी इथली आठवण यायची. म्हणजे रुटीन बसलेलं होतं इथं. छोटी शाळा, दिगंजी मोठी होती. पण ते पुन्हा दिगंजीतनं पुन्हा गर्ल्स हायस्कूलला गेलोय. आता गर्ल्स हायस्कूलला तर मुली भरपूर आहेत. मुलींमध्ये जास्त सर्व्हिस झाली. एकूण आता माझी 27 सर्व्हिस झाली, त्यातली 18 वर्ष मुलींच्या शाळेतच सर्व्हिस केली. आणि कौतुकानं सांगू वाटतंय, इवन वी आर मेल, फिमेल्स आर डॉमिनेट ऑन अस. फिमेल हा सुपिरियर आहेत सर्व क्षेत्रात. आणि आता सुद्धा मॅडम अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. म्हणजे नक्कीच कौतुक वाटलं मला की पिलीव ग्रामीण आहे. ग्रामीण आहे म्हणजे काय ते पोकळ नसते. ग्रामीण एक कसदारच असतं आणि तिथून चांगलं निर्माण होत असते. मी तुम्हाला माझं भाषण संपवण्याच्या त्याच्या अगोदर एक अजून हक्कानं सल्ला देईन. तुमची मुलं आता जर हायस्कूल लेवलला नसली, फ्युचरमध्ये हायस्कूलला ज्यावेळेला ती येतील, ती तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्याच शाळेत तुम्ही घालावी अशी माझी तुम्हाला. आणि रेलची जरी शाळा
बेस्ट असली वाद नाही. आता मी ज्या संस्थेत नोकरी करतो आटपाडी सोसायटी, परंतु मी राजारामबापू हायस्कूलचा विद्यार्थी. आटपाडीतलं राजारामबापू हायस्कूल एक पूर्वीची अतिशय दर्जेदार शाळा होती. शाळा ही इमारतीवर नसते. शाळा ही तिथं काम करणाऱ्या मुख्याध्यापकापासून शिपायापर्यंत सर्व कार्यरत घटकांच्या कष्टावर अवलंबून असणारी गोष्ट आहे. आणि तिथे येणारा मुलगा या ठिकाणी जागृत झाल्या. आम्ही या ठिकाणी 2007-8ला 8-9च्या बॅचला मला वाटतंय 7-8च्या बॅचला किंवा 8-9च्या 7-8च्या बॅचला आपली ही बॅच या ठिकाणी या ठिकाणी माझी विद्यार्थिनी आहेत. हे सगळे स्वाती आहे, सविता लेंगरे आहे, त्यानंतर अर्चना वगैरे आहेत, दीपक कपणे. हे पूर्वी 5वी ते 10वी पर्यंत युनिट एक छोटस युनिट आपलं झिंजे वस्तीला होतं. आणि झिंजे वस्तीला काम करत असताना त्या ठिकाणी आम्हाला नेहमी पठाण सरांचं मार्गदर्शन असायचं. 2004ला मी या ठिकाणी आलो. 2004 ते 2011 30/6/2011 पर्यंत तब्बल 7 वर्ष या ठिकाणी काम केलं. एनआर सरांनी ज्या पद्धतीने सांगितले की हे शिक्षक विनानुदानवर अनुदानवर या ठिकाणी आले, परंतु मला मात्र डायरेक्ट संस्थेनं पहिली ऑर्डर पिलीवलाच दिली की तुम्ही या ठिकाणी पिलीवला काम करा. आणि नशीब इतकं भाग्यवान आणि पिलीवची खरंच माती अतिशय पुण्यवान. ज्यावेळी मी आलो त्यावेळी मला आठवतंय या ठिकाणी 2004ला फार येण्या जाण्याची सोय नव्हती. आणि संस्थेतून मला निकम सर होते आमचे सचिव, त्यांनी ऑर्डर दिली की शनिवारी दिली ऑर्डर आणि तुम्ही सोमवारी पिलीवला हायस्कूल वरती जावा आणि त्या ठिकाणी हजर व्हा. मग पिलीवला येण्यासाठी मी पिलीवच पाहिलं नव्हतं, तिथून फार जवळ पण पाहिलं नव्हतं, काय संबंध आलेला नव्हता. मग शेरेवाडीत आलो, तिथून मात्र काही गाड्याच मिळाल्या त्या सर. आणि गाड्या न मिळाल्यामुळं तिथे 2 तास वेटिंग केला. सकाळी 8 वाजल्यापासून ते अगदी 9-10 वाजल्या तिथंच शेरेवाडीत. तिथून एक ट्रॅव्हल्स आली. त्या ट्रॅव्हल्सला मी विचारलं म्हटलं पिलीव, आणि पिलीव मध्ये मला जवाहरलाल शेतकी विद्यालय या ठिकाणी जायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की आहे टेकाऊ शाळा आहे म्हणजे, आणि त्या टेकावरती तुम्ही याला मी तिथं उतरवले. कारण पाहिलंच नव्हतं, कधी आलं नव्हतं. फक्त पिलीवचं नाव ऐकलेलं की पिलीवची यात्रा खूप मोठी आपली आणि यात्रा प्रसिद्ध असल्यामुळं त्या ठिकाणी नाव ऐकलेलं. आलो, आल्यानंतर या ठिकाणी पठाण सरांनी विचारलं, म्हणजे ऑर्डर दाखवली. सरांनी अतिशय मान सन्मानानं चौकशी केली आणि त्या ठिकाणी आपलं छोटस युनिट त्यावेळी नुसतंच 2004ला 3ला झिंजे वस्तीला चालू केलं सर आपण. आणि झिंजे वस्तीला चालू केल्यामुळे त्या ठिकाणी सर म्हणले तुम्हाला झिंजे वस्तीला जायला लागतंय. मला फारच टेन्शन आलं, कारण एक तर येण्या जाण्याची सोय नव्हती, गाडी वगैरे नव्हती, विनानुदानचा नुसतं जस्ट पास आउट झालेलो. 4व्या दिवशी पास आउट झालो की त्यानंतर एक 8-10 दिवसातच जॉब मिळाला. आणि ही सगळी पुणे जॉब मिळाली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी एक छोटस लावलेलं रोप आणि त्या रोपट्यात झालेला हा वटवृक्ष आज आपल्या शाखांच्या पाहिल्या तर 30-32 शाखा. मग मी सरांनी सांगितल्यानंतर सरांचा मान म्हणजे शिरसंधान मानून मी म्हटलं ठीक आहे सर. त्यानंतर मग झिंजे वस्तीला जायचं कसं या ठिकाणी परत मला वाटतंय सर बदलून गेले. वंजारी सर 2004ला भवानीला गेले, बदलून गेले. आणि येणार जाधव सर म्हणजे जी डब्याची गाडी होती ती डब्याची गाडी मोकळी झाली. सर गेल्यामुळं सर एकटेच होते. मग मी सरांना म्हटलं सर आपण हो सर म्हणले ओके म्हणले आपल्याकडे भरपूर या ठिकाणी त्यावेळी मला वाटतंय नाही हे होते आपले LS करांडे सर, सरत सर, म्हणजे तिकडून एक मुक्कामी राहणारी टीम मोठी होती या ठिकाणी. मग येणार जाधव सर आणि आम्ही मात्र काय करायचो, ज्यांचे डबे असतील ते आम्ही आपलं यायचो. इथं आल्यानंतर इथून झिंजे वस्तीला जायला लागायचं. इथून झिंजे वस्ती साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर आहे. आणि या ठिकाणी 4 ते 5 किलोमीटर अंतर कसं जायचं, आणि गाडी पण येत नव्हती, कारण गाडी नव्हती त्यामुळे गाडी येत नव्हती. मग गाडी येत नसल्यामुळे ती एक लय पंचायत झाली. तिथून जाधव सर म्हणायचे हा घर घेऊन जा, हा घेऊन जायचं, पण शिकलेलं नसल्यामुळे फारच अडचण यायची. मग एक सायकल छोटी आम्ही सुरुवातीला ठेवली. पठाण सर म्हणजे मला
सरांनी एक वर्षभर माझं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं आणि सरांना काय पाहिजे जसं सरांनी शोध घेतला, मला म्हटले तुम्हाला तिथला सगळा चार्ज आहे एक 2006 पासून ते 2007-8 पर्यंत एक 2 वर्ष मला म्हटले तुम्हाला सगळा चार्ज तिथला तुम्हाला हे करायचं नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आणि तुम्ही तिथलं युनिट चालवायचं. मग तिथून मात्र मी खडतर प्रवास त्या एक सुरुवातीचं वर्ष जरा थोडस गेलं, त्यानंतर मी मात्र सरांनी सांगितलेला आदेश प्रामाणिकपणे पाळला. सरांनी जे केलेलं मार्गदर्शन होतं अगदी या ठिकाणी 9:30ला येणे, या ठिकाणी आल्यानंतर तुमचं मात्र सकाळ शिफ्ट आणि दुपार शिफ्ट इथं असायची कारण इमारतीची आपली अडचण होती, वरचा हॉल काय झालेला नव्हता, त्यामुळं अडचण असल्यामुळं इथून मात्र आम्ही 10ला आलो की बरोबर इथून जायचो. सोबत मला एक सरांनी सुरुवातीला कोळेकर सर म्हणून होते, आपले शेट्टी सर आहेत, सुरवसे मॅडम होत्या, त्या काय स्थानिक होता आणि एक गाडे सर म्हणून आपल्याकडे एटीडी शिक्षक अतिशय छान असं सुंदर तिथं चित्रकला होतं, गाडे दीनानाथ गाडे सर, दीनानाथ गाडे ते होते. मग तेच 3 स्थानिक असायचे, मी एक असायचो, माझ्या जोडीला एक शिपाई दिले जायचे, काटे शिपाई म्हणून ते शास्त्र आपली मंगेवाडी गौतम काटे, ते आम्हाला भात म्हणजे तिथं पण मुलांना आपला शालेय पोषण आहारामधला जो भात आहे तो त्या ठिकाणी दिला जायचं. अतिशय छोटं युनिट होतं त्या ठिकाणी. इथून मी 10:30ला आलो की तिथं मात्र शेटे सरांकडे गाडी असायची आणि पहिल्यांदा 15 दिवस पहिले मुलं शोधायचं काम असायचं कारण तिथं मुलांच्या फार वस्त्याला युनिट छोटा आणि वस्त्या फार लांब असल्यामुळं आम्ही अगदी तिथून 4-5 किलो मला वाटतं बहुतांश विद्यार्थिनीच्या मी घरी येऊन गेलो. अगदी यांना तिथून हक्कानं आणले दीपक कपनेच्या घरी, दीपक कपनेची बहीण ज्योती कपने, बरोबर आहे का? हा, ज्योती म्हणायची नाही मी रयत जात आले, आज ज्योती तुला काही वेळ लागले म्हणले लय भारी शाळा आहे आणि खरोखरच की त्या दोघांना आणलं. त्यानंतर आता सविता डॉक्टर झाले, अभिमान वाटला. सविताला 5वी ते 9वी पर्यंत होतो, फार खवळायचो मारायचो, पण मॅडमने सांगितलं तसं ती काय हात सोडत नव्हती, जायचं घरी जायचं म्हणायची. तिचा भाऊ एक होता, काय नाव गणेश. अतिशय म्हणजे त्या ठिकाणी आम्ही अशी थोडी सुरुवात म्हणजे छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचा सुद्धा वटवृक्ष झाला. त्या ठिकाणी मला वाटतं 2009ला ज्यावेळी आपली 2008ला ज्यावेळी आपण सर्व विद्यार्थी इकडे आलो त्यावेळी साधारणपणे 187 मुलं सर आपण तिथून आणली. तिथून 187 मुलं घेऊन आपण या ठिकाणी आलो. पूर्वीची आपली इथली 250-300 मुलं आणि ती साधारणपणे 187 मुलं आणि असं एक मोठं युनिट परत आपण काही कारणास्तव या ठिकाणी चालू केलं आणि खरोखरच जिंजे वस्तीला अतिशय छान असं सरांचं मार्गदर्शन लाभायचं. सर सकाळी मी आलो की सर सांगायचे दिवसभर तुम्ही लक्ष तिथं हे करायला लागायचं कारण आम्ही सगळे बिनामदारचे शिक्षक, कोणालाच तिथं पगार नव्हता आणि या ठिकाणी पगारी शाळा. परंतु तुमची बॅच नंतर याची इतिहास घडला की 2008-9ची बॅच आली, त्या बॅचला मी होतो. त्याच्यानंतर आपले घाटोळे सर प्राध्यापक आहेत आता आपल्या प्राध्यापक घाटोळे सर. त्याच्यानंतर इंग्लिशला मधने मॅडम, अतिशय प्रॉम्प्ट इंग्लिश शिकवायच्या मधने मॅडम. त्याच्यानंतर मराठीला कैलास मोरे सर आणि हिंदीला आपले कोळेकर सर होते, तिसंगीचे नवनाथ कोळेकर सर. आणि अशी टीम त्या ठिकाणी तयार झाली की तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की त्या ठिकाणी 2008-9ला ज्यावेळी 10वीचा रिझल्ट लागला त्यावेळी त्या रिझल्टमध्ये 4 विद्यार्थी टॉपर आपले त्या शाळेचे आले. पहिले 4 विद्यार्थी ते आले, परत 5वा आपला सुरुवात झाला तुमच्या नंतरच्या बॅचला. आणि सरांनी आमचं विशेष असं अभिनंदन केलं आणि आमच्या कामाची दखल सरांनी घेतली आणि सरांनी आमचा तो त्या ठिकाणी केलेले प्रयत्न, त्या जिंजे वस्तीसाठी केलेले प्रयत्न सरांनी आमच्या फळास आणले. सर मला वाटतं 2 दिवसानं संस्थेत गेले आणि 2 दिवसानं संस्थेत जाऊन तुम्हाला सांगितलं की जिंजे वस्तीची आमची टीम अतिशय दर्जेदार काम करते आणि त्या ठिकाणी त्या लोकांना पगारावर घ्या की बाकीची लोक पगार घेत म्हणजे विनांदांवर अनुदानावर आले, पण आम्हाला मात्र सरांच्या शिफारशीनुसार आम्हाला त्या ठिकाणी संस्थेनं आमचा विचार केला. आपण आमच्या कामाची दखल घेतली आणि कामाची दखल घेऊन आम्हाला
डायरेक्टर त्या ठिकाणी मी असेल, घाटुळे सर असतील, शेटे सर असतील, मॅडम असतील. शेटे सर मॅडमना या ठिकाणी टप्पा झाला आपल्या तुकडीला. मी विनामदार मला लगेच त्या ठिकाणी खवसपूरला पाठवलं आणि त्या ठिकाणी आमचा सन्मान केला आणि त्या ठिकाणी आम्ही पगारावर गेलो, लक्षात घ्या. आणि त्याच्या अगोदर एक तपासणी झाली, आपल्या संस्थेच्या अंतर्गत तपासणी असायची. त्यासाठी आपल्या संस्थेतली अतिशय दिग्गज अशी टीम असायची. ते आपला किमान कार्यक्रम असायचा. मला वाटते हीच बॅच होती. आपल्याला आपले हे जे डिगोळे सर नाही त्यांचे आपले गोंदवले बसले नाही पत्की सर एक होते. त्यानंतर गोंदवलेंच्या या ठिकाणी शाळेला तपासणीसाठी भेट द्यायला आले. आपल्या तिथं शाळेची अवस्था अशी होती की त्या ठिकाणी आपल्याला विठ्ठल मधने त्यावेळी मला वाटतं सरपंच होते. अतिशय मोलाचं असं आपल्या शाळेला सहकार्य केलं ते. त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या ठिकाणी पैलवान होते, बरेचसे तालीम होती आणि ती तालीम मला वाटतंय तुमच्या बॅचच्या अगोदर आम्ही म्हटलं सरपंचाकडे भेटलो. सरांचे सारखे कॉन्टॅक्ट असायचे. आम्ही पण गेलो कारण नवनाथ कोळेकर सर हे त्यांचे म्हणजे त्यांची मुलगी पाहुणे होते, त्यांना दिलेले. आम्ही म्हटलं सर शाळेची आम्हाला गरज आहे आणि आम्हाला वर्ग कमी पडतोय, नाहीतर आपला वर्ग हायस्कूलला वरच्या तिकडे जोडावा लागेल. नाही म्हणले तालीम आहे. मी म्हणलं अण्णा म्हणलं तालीम आहे. नाही म्हणले गावातली मुलं आहेत. मी म्हणलं जरा विचार करा, ही पण आपली मुलं शिकणार आहेत. ह्याही मुलांना आपल्याला न्याय दिला पाहिजे, ह्यांना पण इथं वर्ग उपलब्ध केला पाहिजे. अण्णांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला म्हणले तुम्ही 2च दिवस थांबा, वर्ग कुठं जाणार नाही. जी तालीम ऑन कंडिशन चालू होती ती तालीम मुजवून त्या ठिकाणी माती टाकून स्वतः पदर खर्चानं तो वर्ग तयार करून दिला आणि वर्ग तयार करून देऊन लगेच सरांनी आम्हाला तिथून फळ्याची ही सोय केली. फळे दिले आणि त्या ठिकाणी परत 9वी पर्यंतचे वर्ग चालू झाले. त्यानंतर हळूहळू मारुती मंदिर होतं. मारुती मंदिर लांब आहे तिथून शाळेपासून आपल्या, ती शाळेला ते सुद्धा उपलब्ध करून दिलं. मंदिरात आपला एक वर्ग भरायचा, एक तालमी, एक मराठी शाळेचा एक वर्ग आपण घेतला होता, आठवतंय का? तर मराठी शाळा आहे, मराठी शाळेपासला वर्ग आणि अतिशय खडतर असा प्रवास त्या ठिकाणी करून आम्ही पण त्या ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जोमानं काम केलं आणि सरांनी आमच्या कामाची पोच म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आमची छान असं गुणगान करून आम्हाला रिझल्ट लागल्यानंतर पगारी त्या ठिकाणी खवसपूरला जाण्याचा योग आला आणि खरं तर पठाण सरांनी फार विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी माझ्याकडे एकूण साधारणपणे 4 वर्ष तिथला चार्ज, त्या शाळेचा चार्ज पूर्ण दिलता आणि मी संध्याकाळी आलो की पठाण सरांना मला वाटते दादू सरांना माहिती, दादू सर आम्ही त्या ठिकाणी अपडाऊन करायचो. आले की मी रिपोर्ट करायचो, सर असं दिवसभरात आमचं कामकाज झालेलं आहे, आमची एवढी प्रकरण शिकवून झालीत, आमचे एवढे टेस्ट झाले. त्या ठिकाणी जे काय मुलं बाबा मुलांमध्ये वाढ झाले आणि सर हे अपराध तिथताना आमच्या खड्ड्यावर हात टाकायचे, सगळ्यांना कडक वाटायचे. परंतु आम्हाला सरांनी त्यांच्या मुलाप्रमाणे आमच्यावरती प्रेम केलं कारण आम्हाला पगार नव्हता. पगार नसताना आम्ही ते चालवायचो. सरांना फार कौतुक वाटायचं आणि सर आमच्या अगदी खांद्यावर हात टाकून म्हणाले मोरे सर काय अडचण आहे का, रोज विचारायचे. रोज 4 वर्ष मला सर रोज विचारायचे मोरे सर काय अडचण आहे का. मी सांगायचं सर काय अडचण नाही. खरंच अडचण आली तर सरांना सांगितलं की सकाळी मी यायच्या अगोदर अडचण सुटलेली असायची. अतिशय छान असं या ठिकाणी पीयू मध्ये प्रेम मिळालं आणि तुम्ही विद्यार्थ्यांना मला काही शिकवायचा योग आला नाही कारण का तुम्ही परत 10वीला आला डायरेक्ट. माझी बॅच 9वी पर्यंत आम्ही होतो, मी घाटोळे सर आणि नंतर 10वीला ही बॅच इथं जोडल्यानंतर मोरे सर आणि इंग्रे सर तुम्हाला आले. परत आम्हाला सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला म्हणले मोरे सर तुम्ही परत सकाळच्या सत्राला थांबा. इतका माझ्यावरती सरांचा प्रचंड विश्वास होता आणि त्या ठिकाणी परत मी सकाळी शिफ्टला मला वाटतं 2 वर्ष पुन्हा काम केलं आणि 2 वर्ष काम करून त्या ठिकाणी सकाळ शिफ्टला मी असायचो, मॅडम असायच्या, यादव सर आपले कैलास यादव सर ते असायचे, त्यानंतर जागीर सर म्हणून होते सकाराम ते असायचे, दिगंजीचे तेही आपल्या पुन्हा नाही तेही अतिशय छान असं त्या ठिकाणी पुन्हा आम्ही छोटस आपली चालवली आणि छान असं
त्या ठिकाणी घडलो आणि तुम्हालाही आम्ही घडवायचा प्रयत्न केला. तर एवढंच मी बोलून तुम्ही जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी पहिल्यांदा क्षमा मागतो की काही जण रिक्वेस्ट केली की काका तुम्ही बोला. ठीक आहे म्हणलं, 2 शब्द बोलतो म्हणलं, कधी आम्हाला बोलायची संधी येत नाही म्हणलं. आता कार्यक्रम एवढा सुंदर झालाय आणि आपण का बोलू नये, मला ते जरा म्हणलं 2 शब्द बोला. तर आदरणीय व्यासपीठावर असणारे मान्यवर ज्येष्ठ आमचे माजी मुख्याध्यापक पठाण सर, शिंदे सर, चौगुले सर, खिलारी सर, ज्येष्ठ आणि कुलकर्णी सर आहेत, आदरणीय वंजारी सर, नितीन सर, शेट्टी सर, मोदी सर, असे अनेक सर्वजण आणि तुम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणजे आज भरपूर बाहेर कोण सगळ्या रानावनातून विस्कटलेली आज तुम्ही एका मतानं कुठेतरी वैचारिक एक मत करून सगळी एकत्रित आणली आणि ही एक कार्यक्रम सुंदर अशा पद्धतीचा तयार झाला आणि एक आनंदाचे उदयन बऱ्याच जणांची भाषणं झाली. आता काय बोलायचं तर जवळजवळ सगळ्यांनी बोलून टाकलेलं आहे आणि ही जी काय सर्व्हिससाठी कोण इंजिनियर, प्राध्यापक, डॉक्टर असे बरेच ठिकाणी प्रगतीशील बागायतदार 50 का 60 दर्शायच्या असे 2 वर्ष समाज म्हटलं तर तुपानी पाचन मी बाहेर आणून असं चांगलं लागतील. पण जो काही तुम्हाला सलामी आहे त्या 50-60 वर्षा समजला आणि हे करणं काही गोष्ट नाही. आपल्या घरामध्ये बघा तुम्ही कुठून काय त्या ठिकाणी आहे वस्तुस्थिती आहे तशी चांगली प्रगती आहे. तर एकंदरीत बाहेर फसकटलेली माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या स्वरूपात तिथं एकंदरीत आला तर ते मला 4 वेळी म्हणावं वाटतं. त्या म्हणतो तुमच्या परवानगीनं म्हणू का? माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोट्यातून तोडवीत रस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोट्यातून तोडवीत रस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी खातात जीवाला कसता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोट्यातून तोडवीत रस्ता. काळ्या माईने पिकवलं सोनं पण त्याच्या घामाचा भाव नाही स्वस्त. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोट्यातून तोडवीत रस्ता. तिथं डब्यात लागती साखर गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. पण गाव तर कोट्याला न पुसता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, त्या कोट्यातून तोडवीत रस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या झाली तेव्हा गावाला कोण न वाणी. कशी सुटीत घालतात कस्त, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोट्यातून तोडवीत रस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. हा भावीचा नळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. गाव असून झाली फिरस्त, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कोट्यातून तोडवीत रस्ता. काट्या कोट्यातून तोडवीत रस्ता. हा आता तसं पाहायला गेलं तर जास्त वेळ झालेला आहे आणि मी काय जास्त बोलणार नाही. हे तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा मानाचा. आता या लोकांनी बरंचसं कौतुक केलं, निश्चितपणे त्या कौतुकाला मी पात्र आहे मला वाटत नाही. पण शिंदे सर असतील, पवार मॅडम असतील, कलडन नाना असतील किंवा मागची जी काही लोक होऊन गेली त्या काळात त्यांनी या शाळेसाठी वाहून घेतलं म्हणून ही शाळा आज अस्तित्वात आहे. जिंजे वस्तीचं उदाहरण देतो. मला वाटतं माझी इथं 2000 साली मुख्याध्यापक म्हणून शिंदे सरांनी एक कार्य असे करून गेले होते की 2-2 तुकड्या तयार केल्या होत्या. 6वीच्या 2, 7वीच्या 2, 5वीची 1. मोठं कोड होतं. 5वीची 1 तुकडी असताना 6वीच्या 2 आणि 7वीच्या 2 करायच्या कशा? त्यांनी त्यांचं काम केलं. संस्थेने आम्हाला इथं आणल्यावर ती जबाबदारी आमच्यावर पडली. आता या टिकवायच्या कशा? पण त्याच्याशी 1-2 वर्ष
संघर्ष केला, पण काही साध्य होईल असं वाटत नाही. कसं तरी आपला ताळमेळ लावून वर्ग टिकवले. पुन्हा मग मी संस्थेला सांगितले आपल्याला जिज्ञेवस्तीला मुलांची पिढी तिकडून जास्त आहे, त्यामुळे आपल्याला तिथे शाळा काढावी लागते. ती मुलं अडकवण्यासाठी परवानगीची गरज नाही. म्हटलं माझं मी बघतो काय करायचं. तिथं फक्त मला तुम्ही शिक्षक पुरवा, तिथल्या स्थानिक लोकांशी संबंध ठेवून म्हटलं चालवतो. त्या पद्धतीने त्या जिज्ञेवस्तीची शाळा सुरू झाली. 10वी पर्यंत वर्ग नेले. पुढे अडचणी कायदेशीर यायला लागल्या म्हणून पुन्हा ती इथं आणलं आणि अशा पद्धतीने जिज्ञेवस्ती शाळेला जन्म झाला. या जे मुलं किंवा मुली जिज्ञेवस्तीचे आहेत त्यांचे मी आभार मानेन की त्यांनी त्यावेळेला आम्हाला साथ दिली आणि हे वर्ग टिकवण्यासाठी मदत केली. आज तुम्ही पालकाच्या भूमिकेत आपल्या प्रपंचाच्या नादात आपल्या प्रकृतीकडे निश्चितच लक्ष द्या. कारण ही जी संपत्ती आहे ती पुन्हा मिळणार नाही. त्याची इतकी मोठी संपत्ती नाही. एक पार्ट समजा आपला बाद झाला, बाजारात मिळत नाही, मशिनरी असेल ती बिघडली तर दुरुस्त करता येईल, हे सांडा खाला दुसरा मिळणार नाही. मिळाला तर त्याला एकीचा नसेल तर आपली प्रकृती सांभाळा, प्रपंच करा. त्याचबरोबर मुलांकडे लक्ष द्या. धोक्याने मिळवलेली संपत्ती आणि त्यावर पोचलेली संपत्ती कधीही कामाला येणार नाही. चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवा, सरळ मार्गाने काम करा. जीवनात अडचणी येतात. अडचणी जीवन म्हणजे संघर्षच आहे. मला वाटतं मदर इंडिया सिनेमा होता, दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा. जहरचा अर्थ जहर घेऊ नका, कष्ट घ्या, नाही तर कराल मोकळ सगळं. तर संघर्ष, जीवन ही संघर्ष, संघर्षातून जीवन घडत जातं आणि बिना संघर्षाने कुठली गोष्ट मिळेल तर त्याची किंमत नाही. साधे आपलं गाव स्वतः एखादं एकर विकत घ्या आणि वडिलांची 10 एकर असू द्या. तुम्ही त्या एकरात जाऊन कष्ट करा, पण 10 एकराकडे थोडंसं कमी लक्ष द्या. का तर ते तुम्ही स्वतः मिळवलंय, त्यामुळे तुम्हाला त्याची जादा आस्था आहे. तेच वडिलांचीच असेल तर नाही, म्हणजे थोडस त्यात फरक पडतो. तर संघर्षाने जे मिळेल ते खरं यश असेल आणि त्या यशाचं मोल त्या संघर्ष करणारा माहीत असेल. जीवन ही काही साधी सोपी गोष्ट नाही. अडचणी आहेतच, संघर्ष करावाच लागणार आहे. आता तर स्पर्धा फार वाढलेली आहे. नाव न धुवू नका, पोरांनाही चांगल्या पद्धतीने सांभाळा, त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांची संगत कशी आहे बघा. मी एक उदाहरण तुम्हाला महाभारतातलं देतो. अर्जुन महाभारतात त्याचा सारथी किंवा त्याचा सल्लागार कृष्ण होता. दुर्योधन त्याच्यापेक्षा शूर होता, ज्यादा सैन्य होतं, त्याचा सल्लागार शकुनी होता. वाईट सल्लागाराने कधी सुद्धा आपलं यश मिळणार नाही. आपलं चांगला सल्लागार आपल्या जीवनात आपल्याला कोणाचा तरी सल्ला घ्यावाच लागतो. एकमेकाचं मित्र मित्राला बोलतच असतो, पण चांगल्या माणसाचा सल्ला घ्या की जो आपल्या हिताचा असेल आणि त्याच्या सल्ल्यानुसार निश्चित मार्गदर्शन करा. तुम्हाला यश निश्चित मिळेल. आता हे तुम्ही सुद्धा हे चांगला अनुभवलेला आहे तरी सुद्धा एक शिक्षक म्हणून सांगावंच वाटतंय, म्हणून बोलतोय की जीवनात आपल्याला एक चांगला सल्लागार असावा. आपल्या अडीअडचणीला मन दुःखी होतं, कोणाच तरी बोलावंच वाटतं, माझ्या या अडचणी आहेत काय करू. एखादा आपण सल्ला घेतो, तो देणारा सल्ला व्यवस्थित आहे हे तपासून बघा आणि नंतर तो अंमलात आणा निश्चितपणे. त्याच्यानंतर या ठिकाणी जीवनात अडचणीच्या वेळेला दुसऱ्याला मदत आपल्या ऐपतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. फारशा प्रपंचातनं जमल असं काही सांगता येत नाही, पण जे काही होईल, फार नाही काय झालं तर त्याच्या दुःखावर त्याची थोडस आपुलकीनं बोला, बरंच त्याचं दुःख कमी होईल. ठीक आहे, आपला मित्र आहे, थोडं दुःखात आहे, त्याला जाऊन विचारा काय झालं तुला, काय झालंय, होत राहते जग आहे ते असं घडतच राहते. त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी उदाहरण द्या की त्याच्यापेक्षा मोठं त्याचं दुःख असेल, तो कसा जगतोय, मग तू का नाराज झालाय. अशा पद्धतीनं
प्रपंचात अडचणी ह्या येणारच आहेत, त्या कमी होणार नाही, त्या आपल्याला प्रयत्नानं सोडवाव्या लागतील. अशा पद्धतीने करा. या ठिकाणी फारसा वेळ काय घेणार नाही का, तुमचे चेहरे बघून काय फारसं काय आता तुम्हाला सहन करण्याची क्षमता थोडीशी कमी झाल्यासारखी वाटायला लागलेली आहे. तर फारसं काय बोलणार नाही. मी जी घडलो ती माझ्या सहकार्यांमुळे घडलो. माझ्या हाताखाली ज्यांनी कामं केली त्यांनी माझं कौतुक केलं, ते मला थोडं खटखट केलं. जे काम त्यांनी केलं त्यामुळं माझं नाव झालं. विश्वास मी त्यांच्यावर टाकला आणि त्या विश्वासाला ती पात्र झाली. यामुळं खरं तर शिक्षकात मी फारसं, विद्यार्थ्यात मी फारसा प्रिय नव्हतो, तरी तुम्ही मला आठवणीत ठेवलं, माझा सत्कार करताय. हे तुमचं सुद्धा कौतुक आहे की अशा माणसाला तुम्ही सत्कार करताय. ठीक आहे, असू द्या. आमच्याबद्दल, शिक्षकांबद्दल निश्चित मनामध्ये आदर असू द्या. जीवन हे सतत संघर्ष. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह. प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा. यश एक दिवस निश्चित मिळणार आहे. यश एखाद्या वेळेला नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका. कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा, निश्चित तुम्हाला यश. हीच गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. आता तुमची या शाळेबद्दलची भावना आहे हीच. आता स्थानिक बरीचशी मुलं विद्यार्थी, तुमची आज मुलं 5वी 6वी जात असतील, शाळेत पाठवा. याच शाळेत पाठवा ज्या शाळेत तुम्ही शिकलाय, अनुभवलंय. याप्रमाणे जिथे शिक्षक असतील, कारण कसं आहे परिस्थिती, इथं विद्यार्थी कमी आहेत म्हणून लक्ष द्यावंच लागतं. बाहेर गेलं तर पालक आपल्याला विचारणार माझ्या पोराचं काय झालं. दुसरी गोष्ट, पालकाला पोराला जर माहीत झालं की शिक्षक पालकाला भेटणार आहे तर त्याच्यावर दबाव राहतो, तो नीट वागतो. आणि शिक्षकाला माहीत झालं की पालक आपल्याला विचारणार तरी शिक्षक नीट वागतो. अशा पद्धतीने एक चांगलं काम होईल. मला सचिन पुकळेचा अभिमान आहे. शिवराज पुकळे म्हणजे वडिलांचं नाव. पुण्याला एक मिटिंग होती या नीरा देवधरच्या पाण्याबद्दल. त्या ठिकाणी तो ज्या तडफेनं बोलत होता ते मी ऐकलेलं आहे. मी त्या मिटिंगला होतो. या भागाच्या पाण्याबद्दल तो ज्या तडफेनं बोलत होता त्यावेळेला मला वाटलं हा आपला विद्यार्थी आहे. हाच सगळ्या समाजासाठी बोलतो, स्वतःसाठी तो वाटत नाही. आणि त्या ठिकाणी त्यानं नंतर आता ते जाहीर केलं की जी योजना त्यावेळेला आम्ही ऐकलं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं त्यांनी नीरा देवधर बद्दल की आधीची जी गावं मंजूर आहेत त्यांचं तरी हो द्या, नंतर तुम्हाला समाविष्ट करू. पण त्याला आता सांगितलं की ती समाविष्ट झाली. फार चांगली गोष्ट आहे. या भागातला काया मालक होईल आणि आपला एक विद्यार्थी, तुमचा एक सहकारी, एक समाजसेवेचं काम करतोय. निश्चितपणे त्याला साथ द्या. एक चांगलं काम, ते कौतुक आहे, थाप मारा त्याच्यावर. फार चांगली गोष्ट होईल. आणि या ठिकाणी जो शिक्षक आहे माझ्याबद्दल जे उद्गार काढले निश्चित मी त्यांचा ऋणी राहील. मी त्या पातळीचा आहे का नाही मला माहित नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं एक चांगलं समाधान मला भेटलं. तुम्ही होता म्हणून मी काम करू शकलो. मी तुमचाही ऋणी आहे. अशा पद्धतीने मी थोडक्यात हे शब्द संपवतो. आणि कधीतरी एकमेकात आठवण आमची आली, आमचे फोन नंबर घ्या, आम्हाला सुद्धा समाधान वाटेल. कुठेतरी आमचा विद्यार्थी आहे आठवण करतोय आणि बरं वाटेल. आणि तुम्ही एकमेकाचे फोन एकमेकाजवळ द्या. समजा कुणाला कुठं अडचण पडली तर तिथे जर तुमचा फोन असेल तर तो वीज सोडवता आली तर सोडवा, नसेल तर त्याच्याशी दोन गोड शब्द बोला. समाधान भेटेल त्याला की माझा हा मित्र होता, भेटलो. ठीक आहे, मार्ग निघल ना निघल तुमची गोष्ट आहे, पण त्यानं प्रयत्न केला किंवा दोन समाधानाचे शब्द जर त्याला बोलला तर ते सुद्धा त्याला लाख बोलायचे असतील. तर आपण जर दुसऱ्याला आदर दिला, दुसऱ्याचं जर आपण चौकशी केली तर तो आपली करणार. आपण जर एकमेकाची चौकशी केली तर तोही आपली कराल ना. अशा पद्धतीने नातं वाढत जाईल. आणि हे बुद्धिगत ठेवा. तुमच्या भावी आयुष्याबद्दल आरोग्यदायी आयुष्य जावं, सुख समृद्धीचं जावं आणि तुमची मुलं मुली भरभराट हो, चांगल्या पद्धतीने तुमची प्रगती हो, हीच एक अपेक्षा करतो. मी माझे शब्द संपूर्ण पुन्हा एकदा आम्हाला लक्षात ठेवलं. खरं आमचं कार्य त्या पद्धतीचं आहे. आम्ही काही माहित नाही, पण तुम्ही ठेवलं, तुमचं एक कौतुक करावं. कसे वागले
कधी